मी प्राध्यापक कैलाश खानसोळे गेल्या 22 तारखेपासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षकांचं महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र मिळून शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं लाक्षणिक बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। हे आंदोलन चालू असताना या सर्व शिक्षकांना महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना वाढीव टप्पा अनुदान तेच म्हणजे नैसर्गिक टप्पावर अनुदान मिळावं, त्यांना त्याच पद्धतीने काही शिक्षकांचे त्रुटीपूर्ततेमध्ये अडकलेले जे काही शाळा कॉलेज आहेत त्यांना सुद्धा त्रुटीपूर्तते कॉलेज मिळावं आणि त्याला सेवा ज्येष्ठता अथवा त्यांच्यासोबत जी त्यांना आरोग्य जे काही सुविधा आहेत ते मिळावं आणि जे शिक्षक जे की महाराष्ट्र राज्यामधले जो 2000 पासून जो कायम हा शब्द आलेला आहे, कायम शब्द आला तेव्हापासून आजपर्यंत नोकरी करताना ते संस्था चालकाकडून शाल आणि सिरपळ घेऊन शासनाचा एकही रुपया पगार न घेता ते रिटायरमेंटला आलेले आहेत, त्या शिक्षकांना त्याच पद्धतीने सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन देण्यात यावं अशा या प्रमुख मागण्यासाठी आम्ही आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन चालू आहे आणि करीत आहोत। त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आम्ही की पहिलेच हे केलं होतं की दिनांक 30 जून पासून सर्व शिक्षक हे आम्ही रजा देऊन आझाद मैदानावर बसणार होतो आणि त्या पद्धतीने ते आंदोलन चालू आहे। आणि आझाद मैदानावर एवढा म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही बघत असाल की एवढा मोठा पावसाचा वेग चालू आहे, याही परिस्थितीमध्ये आमचे तिथे सगळे बांधव म्हणजेच आमचे समन्वयक तिथे तट धरून आहेत। याची फलश्रुती म्हणून कुठेतरी आम्हाला या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आपण ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र संकट मोचन बघतो तो गिरीश महाजन साहेब हे जर प्रमुख नेत्यासह विरोधी पक्षनेत्यांनी त्या ठिकाणी आम्हाला भेटी दिलेल्या आहेत, पण नुसतं आश्वासनावर आमचं पोट भरत नाही। यासाठी आमचा एक ठाम निर्णय घेतला की दिनांक 7 जुलै आणि 8 जुलैपासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जे अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक आणि शाळा बंद करून आम्ही आझाद मैदानावर इथे जाणार आहोत आणि सर्व शिक्षक त्या पद्धतीने आजपासून जायला निघालेला आहे। थोडक्यात सांगा, नांदेडमध्ये अशी किती पीडित शिक्षक आहे आणि किती लोक जाणार आहेत? आता नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं की 300 ते 400 शाळा आहेत, त्याच्यामध्ये जवळपास आपण जर उल्लेख केला तर 3 ते 4 हजार शिक्षक असतील। 3 ते 4 हजार आज मी 2-3 दिवसापासून शिक्षकांच्या संपर्कात आहे आणि स्वतः शिक्षक संपर्क करून बोलतात की सर आम्ही प्रत्येक जण शाळा बंद करून निघालो। जवळपास आपल्या नांदेडमधून 2 ते 2.5 हजार शिक्षकाची संख्या 100% जाईल आणि त्या पद्धतीने आमचं आपण जे कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं त्याच पद्धतीने आम्ही SP ऑफिसला दिलं, तर गेल्या 3 दिवसापासून सतत SP ऑफिसचे सुद्धा मला फोन येत आहेत की सर तुमची संख्या किती आहे। म्हणजे आज प्रत्यक्ष काही जण ट्रॅव्हलनं चालले, काही जण रिझर्वेशन करून चालले आणि काही जण वैयक्तिक गाड्या बनवून जाणार आणि सर्व जणांनी एकच हाक दिलेला आहे 7 आणि 8 जुलैला शाळा बंद करणार आणि आमच्या हक्काची जी पगार आहे तो 100% घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, यावर ठाम आहेत।